नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या स्वामी भक्तासाठी आहे जो मनापासून स्वामींची सेवा करतोय, पण तरीही त्याची इच्छा पूर्ण होत नाही आहे. कधीकधी आपण विचार करतो, मी इतकी सेवा केली, 11 गुरुवार केले, 21 गुरुवार केले, पारायण केले, जप केला, तरी स्वामी माझं ऐकत का नाहीत? पण मंडळी, कदाचित स्वामी तुमची परीक्षा घेत नसतात, तर तुमचा विश्वास किती मजबूत आहे हे पाहत असतात. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे जी हजारो भक्तांनी अनुभवलेली आहे. अशी सेवा जी फक्त 15 ते 20 मिनिटात पूर्ण होते. हो, फक्त 15 ते 20 मिनिटात. पण तिचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की तिसरा गुरुवार येण्याआधीच अनेकांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. हे खरं आहे. हो मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींची अत्यंत प्रभावशाली 3 गुरुवारची व्रतसेवा. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी बहुतांश लोक चुकून करतात. म्हणजे ते करताना चुकतात आणि त्यामुळे त्यांची सेवा निष्फळ ठरते. तर चला, स्वामींचं नाव घेऊन सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, ही सेवा इतकी सोपी आहे की ऑफिसला जाणारे, कॉलेज करणारे, गृहिणी, नोकरी करणारे कोणीही करू शकतं. या सेवेसाठी तुम्हाला फक्त 3 गुरुवार द्यायचे आहेत. हो, फक्त 3 गुरुवार. आता प्रश्न पडेल, ही सेवा कधी सुरू करायची? तर मंडळी, महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता. पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आणि आपल्या देवघरात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर बसायचं. आपली जी नित्यपूजा आहे ती आटपून घ्यायची, कारण आणि आपल्या स्वामींसमोर बसून जायचं, कारण जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं तिथेच चमत्कार घडतात. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकल्प करताना हातावर पाणी घ्या, त्यावर अक्षदा, फुलं आणि हळद कुंकू ठेवा आणि मनापासून स्वामींना सांगा, स्वामी, मी आजपासून तुमची 3 गुरुवार सेवा सुरू करत आहे. माझी अमुक इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. इतकं बोलून ते पाणी एका ताम्हणात सोडायचं. मंडळी, संकल्प करताना तुमच्या मनात शंका नसावी, कारण स्वामींना शब्दापेक्षा भावना जास्त महत्त्वाचे असते आणि मीच्या जागी तुम्हाला तुमचं नाव पूर्ण घ्यायचं आहे. तर आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. या 3ही गुरुवारी तुम्हाला उपवास करायचा आहे. पण लक्षात ठेवा, हा साधा उपवास नाही. या दिवशी मीठ आणि तिखट पूर्णपणे बंद करायचं. म्हणजे मीठ आणि तिखटाचे पदार्थ बिलकुल तुम्ही खाऊ नका. फळं वगैरे खाऊ शकता. साबुदाण्याची गोड जी खीर असते ती तुम्ही बनवू शकता. तर भक्तांनो, तुम्ही फक्त फळाहार घेऊ शकता. फळं, दूध, ड्रायफ्रूट चालतील, पण मीठ आणि तिखट चालणार नाही, कारण हा उपवास शरीराचा नाही तर मन आणि श्रद्धेचा आहे. आता सेवा कशी करायची? तर मंडळी, आपल्याला पूर्ण स्वामीचरित्र सारामृत एकाच दिवशी वाचायचं नाही. म्हणून ही सेवा प्रत्येकासाठी सोपी आहे. पहिल्या गुरुवारी 1 ते 7 अध्याय वाचायचे, स्वामीचरित्र सारामृताचे वाचायचे. पहिल्या गुरुवारी 1 ते 7 अध्याय वाचायचे. दुसऱ्या गुरुवारी अध्याय 8 ते 14, 8 पासून 14 अध्याय वाचायचे. आणि तिसऱ्या गुरुवारी 15व्या अध्यायापासून 21वा अध्याय, 15 ते 21 अध्याय वाचायचे. फक्त 7 अध्याय आपल्याला एका गुरुवारी वाचायचे असतात. यासोबतच 3 माळी श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र जप करा. हा मंत्र जप करायचा आणि एकदा तारक मंत्र म्हणायचा. बस, पूर्ण सेवा फक्त 15 ते 20 मिनिटात पूर्ण होते. पण मंडळी, ही सेवा करताना एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सेवा कुठेही बाहेर जाऊन करायची नाही. जर तुम्ही पहिला गुरुवार घरी केला तर पुढचे 2 गुरुवारही त्याच घरी करायचे आहेत, कारण ही संकल्पयुक्त सेवा आहे. आणखी एक नियम, 3 गुरुवार पूर्ण होईपर्यंत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा. जर तुम्ही हा एक नियम श्रद्धेने पाळला तर स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की होते. आता शेवटचा गुरुवार. तिसऱ्या गुरुवारी संध्याकाळी स्वामींची आरती करायची.
त्यांना शुद्ध शाकाहारी नैवेद्य दाखवायचा आणि शक्य असेल तर एखादा गोड पदार्थ बनवायचा. पेढे, स्वामींना बेसन लाडू खूप आवडतात. पेढे, बेसन लाडू किंवा साधा शिरा. स्वामींना भावना महत्त्वाची असते, वैभव नाही. आणि जर तुमच्याजवळ घराजवळ किंवा जवळपास स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथे जाऊन नमस्कार करायचा. थोडी खडीसाखर किंवा नारळ अर्पण करायचं आणि मंडळी तुमच्या यथाशक्तीनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायची. कारण स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा नाही तर दया आणि प्रेमही आहे. अनेक भक्तांनी सांगितलं आहे की त्यांना पहिल्याच गुरुवारी अनुभव आले. कुणाचं अडकलेलं लग्न जुळलं, कुणाला नोकरी मिळाली, कुणाच्या घरातील संकट दूर झाले. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, सेवा चमत्कारासाठी करू नका, सेवा विश्वासासाठी करा. कारण जिथे विश्वास असतो तिथे स्वामी स्वतः उभे असतात. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हीही हे सेवा करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. तुमच्या त्या नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे खूप अडचणीत आहेत, ज्यांचा म्हणजे न सुटणाऱ्या अशा प्रश्नामध्ये अडकलेले आहेत. अशा लोकांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी तयार करा. त्यांच्यापर्यंत स्वामी समर्थांच्या माहिती पुरवा आणि त्यांच्या याच्यात ते जेव्हा संकटातून मोकळे होतील तेव्हा जर तुम्ही त्यांना स्वामींची माहिती दिली, स्वामींच्या सेवेबद्दल माहिती दिली आणि तुमच्या सांगण्यावरून त्यांनी ती केली आणि ते जर त्या अडचणीतून, त्या प्रश्नातून त्यांना मार्ग सापडला, ते मोकळे झाले, त्या दुःखातून मुक्त झाले, तर ते जेव्हा जेव्हा स्वामींचा आभार मानतील किंवा जेव्हा जेव्हा त्यांना आनंद मिळेल तेव्हा तेव्हा ते व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद नाही देणार, त्यांचा जो आत्मा आहे तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या एका शेअरमुळे त्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज स्वामींचं नाव घेत राहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि दिव्य माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.